कोणी आडवा आलं तरी लाडकी बहीण योजना सुरूच राहील असं मुख्यमंत्री म्हणतात। त्यांचा सगळा भरोसा इतका रोष लोकांमध्ये आहे। आज फक्त एका योजनेवर त्यांचा भरोसा आहे, पण आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा हुशार आहे, लक्षात घेतलं पाहिजे। इतक्या भोळ्या नाही आहेत की बा त्या फसतील त्या निधीला। त्या प्रश्न विचारतील का बदलापूरच्या घटनेमध्ये झालेल्या बालिकांवर झालेल्या अन्यायाचं काय, हा प्रश्न त्यांच्या प्रत्येकीच्या मनामध्ये येणार आहे। खरं म्हणजे यामध्ये या सरकारनं राजीनामा दिला असता मुख्यमंत्री आणि या सरकारनं या दोन्ही प्रकरणामध्ये तर कदाचित शोभून दिसलं असतं का चला योग्य त्यांनी असा शिक्षा स्वतःवर घेतली, परंतु यांना सत्ता पाहिजे आहे। एक एक दिवस वाढवण्याचा प्रयत्न चालला आहे, निवडणुका पुढे लोटण्याचा प्रयत्न चालला आहे। हे सगळं जे दिसतं आहे ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं यांची सत्ता लुलुपता दिसते आहे। महाराष्ट्राच्या जनतेला दिसतं की एक एक दिवस वाढवत आहेत, निवडणुका एक महिना पुढे नेल्यात, आणखी नेल्या जातील अशी शंका मनामध्ये येते आहे लोकांच्या। हे याच्यामध्ये यांचं ढोंगीपणा सत्ता लुलुपता दिसते आहे। कुणीही फसणार नाही, महाराष्ट्राची जनता बिलकुल फसणार नाही। कुणी भोळं, आमच्या बहिणासुद्धा ज्या बहिणी आहेत आमच्या त्यासुद्धा भोळ्या नाही। ह्या सगळ्या मिळून शिक्षा त्यांना महायुतीला दिल्याशिवाय राहणार नाही। महाविकास आघाडी असेल किंवा महायुती, आता राजकीय समीकरणं बदललेली आहेत। जागा वाटप होत असताना कुठेतरी अंतर्गत गटबाजी किंवा नाराजी हे खूप समोर येण्याची चिन्ह आहेत। त्या एक चिंतेचा विषय नाही वाटत जागा वाटप? खरं म्हणजे आमच्यामध्ये असं नाही, आम्ही मागणी करू, आग्रह धरू, परंतु एक मतानं विषय संपवू। तुम्ही माहितीच घ्यायची ठरली, वाद कसा असतो, संघर्ष कसे असतात, तर ते महायुतीमध्ये पहा किती टोकाला जातील सांगता येत नाही। आजच एकमेकाच्या विरुद्ध बोलायची सुरुवात झाली, काहींना तर एकमेकाचं नाव घेतलं ओकर येतात असं कोणाच तरी मी ऐकले। म्हणजे हे जर असेल तर त्यांचा संघर्ष पाहण्यासारखा राहील। अगदी आमचं मैत्री आणि आमची जी आघाडी आहे तिचं काम हे निश्चित चांगलं राहील। हे टार्गेट अजित पवारच दिसत आहेत, भाजपचे नेते अनेक नेते अजित नाही, सगळ्या जनतेमध्ये एक रोष आहे की ज्यांच्यावर आरोप केले गेले, चक्की पिसिंग म्हटलं गेलं, 70,000 कोटीचा आरोप केला गेला, त्याची शहानिशा केली गेली नाही, त्याची चौकशी केली गेली नाही, खरं खोटं केलं गेलं नाही, त्यांना सत्तेचं वरिष्ठ स्थान दिलं गेलं आणि तिजोरीची चावीच त्यांच्या हातात दिली। याचा अर्थ फक्त सत्तेकरता काहीही, हे भारतीय जनता पक्षाचं जे खरं स्वरूप आहे ते उघड झालेलं आहे।